म्हसवड महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा या महिला बचत गटांना चेक देताना माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ म्हसवड येथे म्हसवड पालिकेच्या वतीने भारत यात्रेचे नियोजन करण्यात आले होते। यावेळी म्हसवड शहर आणि ग्रामीण भागातील महिलांना आपल्या बचत गटांमार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या व्यवसायांचे मार्गदर्शन देण्यात आले। यावेळी म्हसवड पालिकेच्या समोर विविध महिलांचे त्यांच्या वेगवेगळ्या स्टॉल लावण्यात आले होते। या स्टॉलची पाहणी माननीय आमदार जयकुमार गोरे आणि पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने, सौ करांडे मॅडम, सौ रेश्मा मॅडम, रेखा खरारे मॅडम यांनी दिली। यावेळी शासकीय योजनांची माहिती कारंडे यांनी दिली। तर यावेळी म्हसवड आणि म्हसवड परिसरातील महिलांना आर्थिक विकास महामंडळ सातारा यांच्या मार्फत बचत गटांना आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचे चेक देण्यात आले। म्हसवड आणि म्हसवड ग्रामीण भागात 157 बचत गट आहेत। या बचत गटातील महिलांना आपण स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर कसे उभे राहू, आपण आपला व्यवसाय आणि आर्थिक बाजू भक्कम करून व्यवसाय कसा करू शकतो, विविध प्रकारच्या मशिनरी यांना आर्थिक बाजूने बचत गटांना प्रोत्साहन देऊन विविध प्रकारच्या व्यवसायाकडे महिलांच्या व्यवसायासाठी म्हसवड शहरातील कमीत कमी 50 गटांना 2,25,00,000 रुपये एवढे कर्ज देण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या वेळी या कार्यक्रमात सिद्धनाथ बचत गट आणि जोगेश्वरी बचत गट या दोन्ही गटांना 10 लाख रुपये प्रमाणे चेक देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा अंतर्गत ज्ञानज्योती लोकसंचालित साधन केंद्र फलटण या संस्थेच्या व्यवस्थापक सौ रेश्मा मोरे मॅडम यांनी दिली। यावेळी म्हसवड परिसरातील महिला आणि पालिकेचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे, सातारा, म्हसवड। नमस्कार सर्वांना। मी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सातारा अंतर्गत ज्ञानज्योती लोकसंचालित साधन केंद्र फलटण इथे व्यवस्थापक म्हणून काम करते। तर म्हसवड शहरामध्ये आपलं दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत काम चालू आहे बचत गटाचं। तर त्या संदर्भात आपण या गटांना गट स्थापना करून त्यांना आर्थिक सहाय्य, आरोग्य या सगळ्या दृष्टिकोनातून आपण त्यांना मदत करून महिला कशा जास्तीत जास्त उद्योग व्यवसायामध्ये उतरतील आणि त्यांचा कसा आर्थिक परिस्थितीचा ते मात करून पुढे जातील यासाठी आपण प्रयत्न करतो। तसेच त्यांच्या आरोग्याबद्दलही आपण तेवढीच काळजी घेतो आपण। त्याच्यानंतरनं आपण या महिलांसाठी बँकिंग असू दे, त्याच्यानंतरनं त्यांचं हे असू दे बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना आपण मदत करून किंवा त्यांचं ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो त्यांच्यासाठी आपण महिलांचं सक्षमीकरणासाठी पूर्णपणे आपण काम करतो। तर आपण इथल्याच गटांना आपण 10 लाख रुपयाचे कर्ज वाटप केले आहे। तर त्या 10 लाख रुपयाच्या कर्ज वाटप अर्थसहाय्य केले आहे। तर त्या 10 लाखमधून त्या महिलांनी छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण त्यांना मदत करतो। तर सिद्धनाथ गट आहे, तर त्या सिद्धनाथ गटामध्ये या लोकांनी त्या कर्जातून कोणी पत्रावरची मशीनचा उद्योग चालू करणारे, कोणी पार्लर चालू करणारे, त्याच्यानंतरनं कोणी बांगडी व्यवसाय असे छोटे मोठे उद्योगसाठी आपण त्यांना अर्थसहाय्य पुरवले आहे। तर त्यातून त्यांचे काय बचत गट स्थापन झाल्यापासून त्यांची काय प्रगती झाली हे आपण त्यांनाच विचारूया, त्या सांगतील तुम्हाला। आम्हाला बचत गटातून बरेचसे फायदे झाले, कारण की आम्हाला आधी एवढे फायदे नव्हते की आम्ही आत्ता बरेचसे फायदे करून घेतले स्वतःबद्दल। कारण की आम्हाला बचत गटातून जी रक्कम मिळाली ती रक्कम इतकी अनमोल झाली आमच्यासाठी की आम्ही त्याच्यातनं छोटे मोठे उद्योग जे आहेत ते चालू केले। आणि कोणी बांगड्याचं, कोणी पार्लर आणि कोणी पत्रवायचं, कोणी शेवायचं, असे काही उद्योग चालू केले। सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।